नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी, त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, 22 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। तर आता लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न निर्माण होतोय की आता महाराष्ट्र शासनामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय, तर आता आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। तर आता बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत आहे की 4, 5, 6 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात, पण मात्र ऑगस्ट महिन्याचे पैसे 7 ते 8 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले होते। तर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा 5 तारखेला ईद असल्या कारणामुळे सुट्टी आहे, त्यासोबतच 6 तारखेला गणपती विसर्जन असणार आहे आणि 7 तारखेला रविवार आहे। तर यावेळेस सुद्धा सुट्ट्यांचा गोंधळ असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना लेट येऊ शकतात आणि त्यासोबतच लाभार्थ्यांच्या माध्यमातून अजून एक प्रश्न विचारला जातो की आम्हाला थकीत अनुदान मिळणार का आणि वाढीव अनुदान मिळणार का। सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार की 2500 रुपये आम्हाला मिळणार, नेमकं किती पैसे आम्हाला मिळणार। तर या संबंधित अजून कोणत्याही प्रकारची त्यामुळे या संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती सांगता येणार नाही आणि या संबंधित ज्या काही नवीन अपडेट समोर येतील त्यांची माहिती आपल्याला सांगितली जाईल, त्यामुळे काळजी करायची नाहीये। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार। तर सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला 5, 6, 7, 8 या 4 दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे आणि याविषयी अधिकृतपणे माहिती पोर्टलवरती येणार आहे आणि पोर्टलवरती अधिकृतपणे माहिती आल्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। आणि प्रत्येक महिन्याला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 5 किंवा 6 तारखेला येतात आणि जरी राज्य शासनाच्या माध्यमातून हे पैसे 5, 6 तारखेला जमा करण्यास सुरुवात जरी केली आणि हे पैसे बँक खात्यात DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर जरी केले आणि त्या दिवशी जर बँक हॉलिडे असेल तर तुमचे पैसे पेंडिंगलाच राहतील आणि शक्यता अशी पण आहे की हे पैसे पेंडिंगला न पडता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात, कारण मागील 1-2 महिन्यामध्ये सुट्टीच्या दिवशी लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे 5, 6, 7 आणि 8 या 4 दिवसांमध्ये पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि या संबंधित एक अधिकृतपणे माहिती पोर्टलवरती येणार आणि त्या दिवशी मी तुम्हाला त्या संबंधित माहिती सांगेन की तुम्हाला पैसे कधी मिळणार आणि तुम्हाला थकीत अनुदान आणि वाढीव अनुदान या व्यतिरिक्त जे 1500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला येतात ते 1500 रुपये 5, 6, 7 किंवा 8 या 4 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता की सप्टेंबर महिन्याचे पैसे नेमकं कधी आमच्या बँक खात्यात जमा होणार। तर या संबंधित माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे, त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे, विधवा व निराधार महिलांचे आणि त्याचप्रमाणे ज्या काही निराधार योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात, या सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या मदतीसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे। त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या। त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लवकर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।